स्वामी समर्थ सर्वांना. आज आपण 5 मिनिटात झटपट होणारी कुकरमध्ये वांग्याची भरून भाजी बघणार आहोत. त्यासाठी बघा मी इथे वांगे असे कट करून घेतलेले, अगदी काटेरी वांगे होते, गावरानी वांगे होते, पाव किलो वांगे घेतलेले. अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. देठसुद्धा थोडंसं कट करून घ्यायचे काटे काढून. आणि इथे आता मी वाटणची तयारी करून घेते. त्यासाठी मी थोडं खोबरं घेतलेले, एक हिरवी मिरची घेतलेली, अद्रक घेतलेले, लसूणची एक मोठी गड्डी घेतलेली, 4-5 कढीपत्त्याचे पानं घेतलेले, खूप सारी कोथिंबीर घेतलेली. हे वाटण बारीक करून घ्यायचे. तर इथे वाटण करून झालेले. तर आता मी शेंगदाण्याचं कूट आधीच बारीक करून घेतलेलं होतं, भाजलेले शेंगदाण्याचं कूट. तर इथे मी एक 1.5 चमचा काळा मसाला टाकलेला आहे, तो घरगुतीच मसाला होता. त्याच्यानंतर 1 चमचा मी लाल तिखट टाकलेले आहे, धना पावडर टाकलेले आहे, चवीनुसार मीठ टाकलेले, अर्धा चमचा हळद टाकलेले आणि महत्त्वाचं म्हणजे मी इथे पावभाजी मसालासुद्धा टाकलेला आहे. खूप छान लागते वांग्याची भाजी, नक्की करून बघा. आणि बघा इथे मी आता अर्धा चमचा जिरं टाकलेले, कढीपत्त्याचे 2-3 पानं टाकलेले, वाटण छान टाकून घेतलेले आणि परतून घेतलेले छान मस्त. आता हे वाटण परतून झालेले का लगे कांदा टाकलेला आहे, एक बारीक कांदा कापून घेतला तो टाकून घेतलेला आहे. त्याच्यानंतर टोमॅटो टाकायचा एक आणि छान मस्त मऊसूत शिजू द्यायचा आहे टोमॅटो. आता हे सर्व छान वाटण शिजल्यानंतर आपल्याला जो मसाला उरलेला होता वांग्याचा तो पण छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. तर मध्ये असं कुठे भाजी खाताना मसाला लागायला नको. तर मग आता बघा मसाला परतून झालेला आहे. तर खूप सारी कोथिंबीर परत टाकून घेतलेली आणि आपली जी वांगी भरलेली होती ती पण छान मस्त टाकून घेतलेली. 1 मिनिट सारखं असं परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर साईडला मी ते गरम पाणी करायला ठेवलं. तर गरम पाणीसुद्धा मी आता वांग्यामध्ये टाकून घेणार आहे. आपल्याला जितपत रस्सा लागेल तितपत आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. मी आता इथे 1 ग्लास पाणी ॲड केलेले. तर माझी इथे भरून वांग्याची अगदी लग्नातल्या पंक्तीतली असते तशी चमचमीत भरून वांगं तयार आहे. चला तर मग रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. धन्यवाद.